नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील भटलो नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी शेती हाच उदरनिर्वाह करण्यासाठी एक साधन आहे. या लहान गावात बहुतांशी लोक शेतीत काम करणारे असल्याने बहुतेकांची एकमेकांशी चांगली ओळख असणे या ठिकाणी स्वाभाविकच होते. या गावात राममिलन कोल हे 60 वर्षांचे गृहस्थ आणि त्यांचा परिवार राहतो. त्यांच्या मुलाचा विवाह झाला होता. त्याला 2 मुलेही झाली. सारे काही मात्र सुरळीत चालले होते. मात्र काही कारणाने 3 वर्षापूर्वी एक विपरीत घडले. राममिलनच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याची पत्नी नीता ही विधवा झाली आणि त्यामुळे राममिलन खचून गेले होते. पण खचून चालणार नव्हते, कारण तरुण सून आणि घरामध्ये 2 नातवंडे होती. त्यांचे काहीतरी बघावेच लागणार होते. त्यामुळे राममिलन यांनी डोळे पुसले आणि कामाला लागले. दुसरीकडे नीताही शेतातील काम करू लागली. आता तिला संसाराचा गाडा ओढायचा होता. तिला गावातील लोक मदत करत होते. ती एकटी असल्याने तिच्याबद्दल सगळ्यांनाच सहानुभूती होती. नीता ही 2 मुलांची आई असली तरी अजून तरुणच होती. वयाची तिने अवघी 25शी पार केलेली नीता विधवा झाली होती. तिशी आधीच तिच्या आयुष्यात एकाकीपणा आला होता. ती पतीचा विरह तिला सोसवत नव्हता. ती राबत असली तरी मनाने खचून गेली होती. एकटी असताना तर तिला नवऱ्याची जास्तच आठवण येत होती. त्यातही तिला शरीर सुखाची इच्छा झाली तर ती जास्तच बेचैन होत असे. पुरुष सुखासाठी आसुसलेले तिचे शरीर तिला अस्वस्थ करीत असे. पण पुन्हा कामाच्या व्यापात ती सगळे काही विसरून जात असे. समाजात आंबट शौकीनांची मोठी संख्या आहे. अलीकडे तर मोबाईल आणि इंटरनेटमुळे कवळ्या वयातील मुलांच्या मनातही वासनेचे विष पसरू लागले आहे. कामभावनेतील उत्कटता संपून केवळ कामुकता, अश्लीलता उरली आहे. लहान वयातील मुलांचे मनही दूषित होत असून मोठ्या महिलांकडे ते कामुकतेने पाहताना दिसतात. ही वासनांधता केवळ मोठ्या शहरापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यावरही पसरलेली आहे. भोटलो गावातही काही तरुणांच्या मनात वासना भरलेली होती. त्यांची नजर गावातील महिलांवरून फिरत होती. त्यामध्ये एक होता सुनील कोल. हा नौजवान सुनील अवघा 17 ते 18 वर्षाचा होता. पण त्याच्या मनात वासनेचे तुफान उठले होते. तो अनेक बायकाकडे कामुक नजरेने पाहत होता. त्यातच त्याची नजर नीतावर पडली. नीता ही त्याच्या वयापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. विधवा होती. 2 मुलांची आई होती. तरीही त्याची नजर तिच्या शरीरावरून फिरत होती. तिचे जवान शरीर पाहून तो उत्तेजित होता. तो नेहमीच कामात तिला मदत करत असे. तो काही ना काही निमित्ताने रोजच तिच्याकडे यायचा, तिच्याशी बोलायचा. काय मदत करू का असे विचारायचा. तिच्याबरोबर शेतात, बाजारातही सोबत जायचा. तो लहान असल्याने कोणालाही काही वाटत नव्हते. पण त्याच्या वागण्यात काहीतरी वेगळे आहे असे तिच्या लक्षात आले. तिने नजर ठेवली तेव्हा त्याच्या नजरेतील कामुकता तिच्या लक्षात आली. तिला अवघडल्यासारखे वाटू लागले. मिसरूडही न फुटलेल्या पोराकडून तिला ही अपेक्षाच नव्हती. तिच्या डोक्यातून काही सुनीलच्या नजरेतील कामुकता जात नव्हती. अंथरुणावर पडली होती. डोक्यात विचारचक्र सुरू होते. सुनीलचा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. नुकताच जवान झालेला मुलगा कसा असेल या विचाराने ती उत्तेजित झाली. त्याचे कोवळे नवखे शरीर तिच्या कल्पनेत दिसू लागले. तिच्या मनात वासनेने थैमान घातले.
ती लोकलाज विसरली, नाते गोते विसरली. सुनीलसारखा नवका पोरगा मिळाला तर भोगायचा, असा विचार तिने पक्का केला. दुसऱ्या दिवशी ती त्याच्या पाळतीवरच होती. तो नेहमीप्रमाणे आला तसे तिने त्याला हसवून बोलावले. शेतात चल म्हणाली आणि तो तयार झाला. दोघे शेताकडे निघाले तेव्हा ती मुद्दामच त्याला हसून चालत होती. आधी तो संकोच करत होता, पण गावातून ते बाहेर पडून शेतातील वाटेने निघाले तसा तोही तिच्या अंगाला अंग घासू लागला. चालता चालता त्याने तिचा हात धरला. तिने हात तसाच त्याच्या हातात ठेवला. तिचा हात कुरवाळत तो बोलत निघाला होता. तिची उत्तेजना वाढत होती. मनात वासनेचे चक्र फिरू लागले. शेतात वर्दळ कमी होती. ती त्याला घेऊन आडबाजूला गेली. तो तिच्या बोलण्यात चांगलाच गुंतला होता. शेतात काम करण्यासाठी ती वाकली. तिचे हे वागणे त्याला उत्तेजित करण्यासाठीच होते. तिच्या छातीवरचा पदर पडला. तिच्या गोलाकार मांसल स्तनांचा अर्ध्याहून अधिक भाग त्याच्या नजरेस पडला. त्याची नजर त्यावर स्थिरावली तशी ती लगबगीने पदर घेत म्हणाली, काय रे, काय बघतोस? आणि तो सुनील चपापला, काही नाही काकी. खोटं बोलतोस काय? असे म्हणत त्याने डोळे वटारले. त्याने खाली मान घातली. तिने त्याची हनुवटी धरून मान उचलली आणि विचारलं, असं का बघतोस? तो काहीच बोलत नव्हता. ती म्हणाली, सांग की, नाहीतर मी तुझ्या घरात सांगेन. तो घाबरला. काकी, घरात सांगू नका, परत नाही बघणार. का बघतोस हे नाही सांगितलं तर घरी सांगणार, तिने परत दरडावलं. तसा तो हिम्मत करून म्हणाला, मला आवडलं. काय आवडलं? काकी, खरं सांगू का? मला तुम्ही खूप आवडता. माझे प्रेम आहे तुमच्यावर. वेडा आहेस काय तू? तुला काय बोलतोस हे कळतंय का? खोट्या रागाने ती म्हणाली. त्याच्याही लक्षात आले तसा तो पुढे झाला. तिचा हात धरत म्हणाला, काकी, कोणाला सांगू नका, परत नाही तसं वागणार. ती त्याच्या हाताला दाबत म्हणाली, नाही सांगणार. तिचा हात घट्ट धरत तो पुढे झाला आणि तिला बिलगला. तिनेही त्याला मिठीत घेतले. त्याच्या केसातून हात फिरवत ती म्हणाली, कोणालाही काही सांगणार नाही. मग तर झालं. थँक्यू काकी म्हणत त्याने तिच्या गालावर ओठ टेकले. ती शरमली. बदमाशी काय करतोस? आय लव्ह यू काकी म्हणत त्याने तिला मिठीच मारली. तिच्या ओठाला ओठ लावून तो चुंबन घेऊ लागला. ती हरखून गेली. तिच्यातील उत्तेजना प्रचंड वाढल्या. तिनेही त्याला आवळून घेण्यास सुरुवात केली. एक कोवळा पोरगा तिच्या मिठीत होता. तिच्या मदमस्त शरीराला कुस्करत होता. त्याला काय करू काय नको असे झाले होते. तसा तिनेच पुढाकार घेतला आणि त्याला खेळवायला सुरुवात केली. ती सांगेल तसे तो करत असला तरी त्याचा आवेग वेगळाच होता. तो धुसमुसळेपणा करत तिच्या स्तनांचे नितंबाचे बेभान होऊन मर्दन करीत होता. तिला मात्र त्याच्या नवतरुण जवानीचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तिने त्याला मुख्य खेळासाठी तयार केले. तिच्या आदेशाप्रमाणे तो हालचाली करू लागला. त्याला जणू स्वर्गसुख मिळत असल्यासारखा आनंद प्राप्त झाला होता. तो ताकदीने तिच्याशी एकरूप झाला. तिने त्याला तितक्याच आवेगाने स्वतःच्या सामावून घेतले. दोघेही मोकळ्या रानात शरीरसुखाचा आनंद लुटू लागले. या सुखाने दोघे तृप्त झाले. तिला तर कोवळ्या मुलाकडून सुख मिळाल्याचा आनंद होता. त्यालाही एक भरगच्च बाई भोगायला मिळाल्याने स्वर्गसुखच मिळाले होते. दोघांना आता एकमेकांची चटकच लागली. संधी साधून ते एकमेकाला भेटत, कामक्रीडा करत, संभोग करत,
त्यांच्यातील या चाळ्यांची कोणालाही शंकाही आली नव्हती. परंतु वाईट गोष्ट कधीच लपत नाही. या प्रकरणातही तसेच झाले. घरात कोणी नसल्याची संधी साधून ते दोघे एकमेकांच्या मिठीत शिरले आणि कुरवाळू लागले. एकमेकांची चुंबने घेताना ते इतके मग्न झाले होते की तिचा सासरा आलेलाही त्यांच्या लक्षात आलं नाही. सुनीलच्या मिठीत सून नीताला पाहून सासरा राममिलनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने हातातील काठीने दोघांनाही चांगले झोडपले. परत माझ्या सुनेच्या नादी लागलास तर तू याद राख असा दम देऊन त्याने सुनीलला आपल्या घरातून हाकलून लावले. तर नीतालाही चांगलीच समज दिली. हे प्रकरण त्याने घरातच मिटवले, कारण बाहेर कोणाला कळले तर आपलीच बदनामी होणार हे राममिलनला माहीत होते. त्यामुळे जास्त बोभाटा न करता त्याने सुनेवर पाळ ठेवली. तिला एकटीला बाहेर जाण्यास मज्जाव केला. पण आता लागलेली चटक काही सुटत नव्हती. नीतालाही सुनीलशिवाय चैन पडत नव्हती, तर सुनीललाही नीताच्या शरीराशिवाय काही दिसत नव्हते. दोघे दोन बाजूने तळमळत होते. त्यांच्यातील संपर्क मात्र कायम होता. अखेरीस सासऱ्याचाच काटा काढायचे असे नीताने ठरविले. त्यासाठी तिने सुनीलला तयार केले. तिच्यासाठी सुनील तयार झाला. मग दोघांनी मिळून सासरा राममिलनचा खून करण्याचा कट. 21 ऑगस्ट रोजी दिवसभर सारे काम चालले होते. राममिलन काम आटपून घरी आला. जेवण खावण आटोपले. त्यानंतर तो छोट्या नातीसह बाहेरच्या खोलीत येऊन झोपला. तर मुलाला घेऊन सून नीता आतल्या खोलीत झोपली. राममिलनला माहीतही नव्हते की ही त्याची आखरीची रात्र आहे. मध्यरात्री नीरव शांतता पसरली होती. सुनील दबक्या पावलाने तिच्या घराजवळ आला. दोघांचे मोबाईलवर चॅटिंग चालूच होते. तिने दरवाजा उघडून त्याला आत घेतले. राममिलन गाढ झोपलेला होता. ही संधी साधत तिने छोट्या मुलीला उचलले आणि आतल्या खोलीत नेऊन झोपवले. तर सुनील बाहेर वृद्ध राममिलनच्या उरावर बसला. त्याने त्याचा गळा जोराने आवळण्यास सुरुवात केली. इतक्यात नीता त्याच्या मदतीला आली. तिने सासऱ्याचे डोके दाबून धरले. त्याला हालचाल करू दिली नाही. तर सुनील पूर्ण ताकदीने गळा आवळत होता. काही वेळातच राममिलन थंड पडला. तसा सुनील बाजूला झाला. तो ठार झाल्याची खात्री झाली तसा नीता आणि सुनील यांना आनंद झाला. आनंदाच्या भरात दोघांची एकमेकाला मिठी मारली आणि चुंबने घेऊ लागली. दोघेही एकमेकाला आवळू लागली. तसे त्यांच्यात उत्तेजना निर्माण झाली. सुनील याने तिची साडी वर करू लागला. तीही तापली होती. तिने क्षणाभरात साडी फेकून दिली. ब्लाऊजही काढला आणि मेलेल्या सासऱ्याच्या शेजारीच झोपली. तर सुनीलही पूर्ण कपडे काढून तिच्यावर स्वार झाला. काही क्षणापूर्वी ठार केलेल्या सासऱ्याच्या मृतदेहाशेजारी त्याची सून नीता शरीर सुखाचा आनंद लुटू लागली. दोघांची वासना शांत झाली. दोघेही नग्न अवस्थेत एकमेकांच्या कुशीत पडून राहिले. परस्परांना कुरवाळत राहिले. पहाटेच्या सुमारास तिने सुनीलला सोडले. सुनील घरातून निघून गेला. तर नीता आतल्या खोलीत जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी नीताचा मुलगा उठला. आई आणि बहीण झोपलेली आहे हे पाहून तो बाहेर आजोबाकडे गेला, कारण ते लवकर उठतात हे त्याला माहीत होते. तो बाहेर गेला तर त्याचे आजोबा निश्चित पडलेले होते. हे पाहून तो घाबरला. त्याने आत जाऊन आईला उठवले. तिने बाहेर येऊन पाहिले. सासऱ्यांचा अंत झाल्याचे पाहून ती आक्रोश करू लागली. लोक जमा झाले. पोलीस आले. हा खून आहे हे पोलिसांच्या लक्षात आले, तरी कोणताच धागा सापडत नव्हता. पोलीस गोपनीय पद्धतीने तपास करीत होते. ऑगस्ट महिना संपला. सप्टेंबर संपला. ऑक्टोबर महिना सुरू झाला. तोवर पोलिसांच्या हाती एकही धागा सापडला, तो म्हणजे नीताचा मोबाईल. नीताने सासऱ्याच्या मृत्यूनंतर आपला मोबाईल बंद ठेवला होता. तो
तिने अलीकडेच सुरू केला. तिकडे पोलिसांनी तिचा फोन ट्रेस करण्यासाठी लावला होता. तिचा फोन सुरू होताच पोलिसांना माहिती मिळाली. कॉल डिटेल्सवरून सुनील सापडला. या सुनीलबरोबर तिचे अनैतिक संबंध असल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली. घटनेच्या रात्री हे दोन्ही फोन राममिलनच्या घरात असल्याचे दिसून आले. सगळे धागे जुळले आणि तब्बल 3 महिन्यानंतर नीता आणि सुनील पोलिसांच्या जाळ्यात सापडले.